अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे. नद्या नाले ओसंडून भरून वाहत असून मेघा नदीला आलेल्या पुरामुळे शिरसगाव कसबा येथील पूल पाण्याखाली, ज्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मात्र या साऱ्या परिस्थितीत प्रशासनाची निष्क्रियता निराशाजनक असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होताना दिसत आहे. पावसाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं असून अद्याप पंचनाम्याचा पत्ता नाही, तर अधिकारी देखील शेताकडे फिरकले नसल्याचं चित्र आहे. अशातच हवामान खात्याच्या इशाऱ्यानं नागरिकांची झोप उडाली आहे. याच दरम्यान माजी मंत्री बच्चू कडू यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली. जिल्ह्यात सततच्या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत, तर दुसरीकडे पूर्णा मध्यम प्रकल्पामध्येही पाण्याची आवक वाढल्यानं धरणाचे 9च्या 9 दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीत करण्यात आला आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जन्मत न्यूज करता चांदूर बाजारहून मयूर खापरे यांची रिपोर्ट.